डोंबिवलीमध्ये एक मराठी तरुणी शॉर्मा विक्रीचा व्यवसाय करत असून पालिकेकडून केवळ तिच्याच गाडीवर वारंवार कारवाई केली जात असल्याचा आरोप करण्यात येतो आहे। दुसरीकडे मात्र स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय फेरीवाल्यांना मोकळे रान दिले जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय। या प्रकरणात हस्तक्षेप करत अविनाश जाधव डोंबिवलीत येताच परिसरातील फेरीवाल्यांमध्ये एकच पळापळ उडाल्याचे चित्र दिसून आले। मनसे पदाधिकारी रस्त्यावर उतरताच अनेक फेरीवाले आपली गाडी घेऊन पसार झाल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे। दरम्यान संबंधित मराठी तरुणीनं माध्यमांसमोर आपली खंत व्यक्त करताना गंभीर आरोप केले। माझ्याकडून रोज 300 रुपये हप्ता घेऊनही पालिकेकडून माझ्यावरच कारवाई केली जाते, तर इतर फेरीवाल्यांकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केलं जातं असा आरोप तिनं केलाय। यामुळे पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। मनसे नेते अविनाश जाधव यांनी यावेळी स्पष्ट भूमिका घेत सांगितलं की व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीच्या पाठीशी आम्ही ठामपणे आहोत। मराठी माणसावर अन्याय सहन केला जाणार नाही। महापालिकेच्या या दुटप्पी धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल। या घटनेनंतर डोंबिवलीत फेरीवाला धोरण, हप्ता वसुली आणि मराठी विरुद्ध परप्रांतीय असा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून पुढील काळात या प्रकरणावरून आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। परप्रांतीयांना टपऱ्या टाकायला परवानगी मिळते, मग आम्ही मराठी आहोत म्हणून आमच्यावर अन्याय का, असा थेट सवाल करत एका मराठी तरुणीनं मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासमोर आपली व्यथा मांडली। मला तुम्ही टपरी टाकून द्या, त्यावर राज ठाकरे यांचे फोटो लावून द्या, अशी भावनिक मागणी करतानाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। हा व्हिडिओ डोंबिवलीतील असल्याचं सांगितलं जात असून अविनाश जाधव यांच्या समोर तरुणीनं रोजगार संधी आणि मराठी माणसांवरील कथित दुजाभावाबाबत आपली खदखद व्यक्त केली। मराठी तरुणांना व्यवसाय, टपरी, रोजगार मिळताना अडचणी येतात, मात्र परप्रांतीयांना सहज परवानग्या मिळतात, असा आरोप यावेळी तरुणीनं केलाय। तरुणींचं म्हणणं ऐकून घेत अविनाश जाधव यांनी तरुणीची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मराठी विरुद्ध परप्रांतीय या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगू लागण्याची शक्यता हे सगळं खोटं आहे। हे सगळं खोटं इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली, ही जी पूर्ण गल्ली, हे सगळं 150 मीटरच्या आत येते ना दादा, हे रोज लावते माझ्याकडून लिहून घेण्याचं, मी इथं आंदोलनाला बसते दादा, हे सगळं खोटं आहे। आंदोलन करायचं मी एवढं सांगतो, एवढी सोपी प्रोसेस तुझी टपरी बनव, टपरी लाव, तुझ्यापासून रोज धंदा करायचा, काही अडचण नाही, राहुल टीम आहेच। खूप जास्त गरज लागली तर मी स्वतः येईन तुझ्याकडे। थोडं सत्ता दादा, थोडं सत्ता, थोडं 1 मिनिट सत्ता। हे बघा, त्या लोकांनी टपरी कशी टाकली आहे, अशी आडवी टपरी टाकली, ह्याला चिपको। हे एवढं जर आपण तोडलं आणि ही टपरी जर आत बसवली, हा मग मी इथं बसवते, त्याच्यावरती लाव, त्याच्यावरती लाव आणि एक माणूस तो द्यायला ठेव, ठीक आहे। त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही, कुठलीही प्रॉपर्टी तोडायची नाही, जी आहे का आता हा एवढा पॅच